आज आपण चर्चा करतोय दत्तक घेताना या विषयावर. आपल्याला प्रीती खोत प्रश्न विचारतायत. प्रीती. हॅलो. हां हा, प्रीती खोत बोलते वडाळ्यावरून. हां हां हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मला एक 6 वर्षाची मुलगी आहे, तर मी दुसरं मूल दत्तक घेऊ शकते का? बर. आणि दुसरा अजून एक प्रश्न आहे, जेव्हा एखादं मूल दत्तक घेतलं जातं तेव्हा त्या मुलाची वैद्यकीय तपासणी वगैरे होऊन ते मूल दत्तक दिलं जातं का? नक्कीच त्यांना पहिलं मुलगी आहे आणि ते दुसरं अडॉप्ट करू शकतात. फक्त त्याचा कालावधी किंवा वेटिंग पिरियड जो आम्ही म्हणतो तो जरा जास्त आहे, कारण आमच्याकडे मूल न झालेले पालक भरपूर प्रमाणात आल्यामुळे त्यांची प्रतीक्षा यादी साधारण 2 वर्षाची चालू आहे. त्यामुळे जेव्हा बायोलॉजिकल मूल असलेले पॅरेंट्स आमच्याकडे येतात त्यांना आम्ही सांगितलं जातं की तुम्हाला कालावधी लागणार आहे, तुम्हाला वेटिंग पिरियड जास्त आहे, वाट बघा, नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि त्या पालकांना आमचे एक सांगायचे मुख्य हे असते की त्यांनी एका वर्षाच्या आतल्या मुलासाठी हट्ट करू नका, कारण तुमचं मूल मोठं जर 6 वर्षाचं असेल तर किमान डिफरन्स आपण 3 ते 4 वर्षाचा ठेवला तर त्यांनी 2 वर्षाच्या वरचं मूल जर घ्यायला तयार असतील तर त्यांचे अडॉप्शन लवकरात लवकर होण्याचे चान्सेस असतात. कारण जेव्हा आमच्याकडे तरुण जोडपी येतात त्यांना नक्कीच 1 वर्षाच्या आतलं मूल हवं असतं आणि मग त्यांना आम्हाला डावलता येत नाही, कारण त्यांना काहीच आनंद मिळालेला नाही आयुष्यातला. जे मुलाचा आनंद जो घ्यायचा असतो तो मिळालेला नसतो. ह्या व्यतिरिक्त जेव्हा दुसरे पालक असतात त्यांनी एक आनंद उपभोगलेला आहे, त्यांचं एक मूल आहे, त्यामुळे त्यांना आम्ही मोठं मूल घेण्यासाठी प्रवृत्त करतो. जसं मॅडम त्यांचा दुसरा प्रश्न होता की एखाद्या वैद्यकीय तपासणी म्हणजे पालकांची तर तुम्ही डिटेल हे करता, पण पालकांनी मग काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि मग मुलाची वैद्यकीय तपासणी केली जाते का? ह्याच्यात मुलाची वैद्यकीय तपासणी आल्या दिवसापासून आमच्याकडे केली जाते. म्हणजे जेवढं आपल्या बायोलॉजिकल मुलाला आपण चेक करत नाही इतक्या आणि तेवढ्या त्यापेक्षा जास्त पद्धतीने आश्रमातल्या मुलांची आम्ही तपासण्या करत असतो. म्हणजे पहिल्या दिवसापासून मेडिकल टेस्ट त्याच्या असतात आणि ज्या प्रिस्क्राईब टेस्ट आहेत म्हणजे HIV, ट्युबरक्युलोसिस किंवा किडनी, ह्या प्रिस्क्राईब टेस्ट आम्ही मुलांच्या केलेल्या असतात. प्रत्येक आठवड्याला मुलाचं चेकअप होत असतं. मग त्याची उंची, त्याची प्रोग्रेस, त्याचे हेड सर्कमस्टन्सेस हे सगळं वाढतंय की नाही हे चेक केलं जातं. आणि ह्या टेस्ट मुलांना केल्यानंतर आम्ही जेव्हा पालकांना सांगतो की ह्यात असा असा त्याचा रिपोर्ट आहे, असं असं पास्ट मेडिकल आहे आणि आता प्रेझेंट मेडिकल काय म्हणतंय, हे सगळं आम्ही पालकांना सांगितलं जातं. आणि तरी सुद्धा पालकांना सेकंड ओपिनियनसाठी बाळाला ते वैद्यकीय उपचार घेऊ शकतात, टेस्ट करून घेऊ शकतात. पण एक सल्ला असतो की ज्या टेस्ट झालेल्या आहेत त्या परत परत न करता तुम्हाला जर काही वेगळ्या टेस्ट विचारायच्या असतील किंवा डॉक्टरांकडनं ह्या टेस्ट बरोबर आहेत का, ह्याचे काही पुढे परिणाम होणार नाहीत ना, काही त्रास होणार नाहीत ना, असं एक ओपिनियन, सेकंड ओपिनियन म्हणून ते घेऊ शकतात. पण मॅम या सगळ्यानंतर जेव्हा बाळ किंवा मूल घरी येईल तेव्हा जर समज त्याला कोणता डिसीज आहे असं लक्षात आलं, समजा एक गंभीरातला गंभीर समज आजार झाला, तर मग तुम्ही कसं टॅकल करता तो इश्यू? अडॉप्शन झाल्यानंतर म्हणजे एकदा पेटिशन दाखल केल्यानंतर, हिअरिंग झाल्यानंतर हिंदू अडॉप्शन अंडर जर हे बाळ गेलं असेल, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट अंडर जर हे बाळ गेलं असेल तर ते परत आम्ही घेऊ शकत नाही, कारण हा ऍक्ट इरोकेबल आहे, हे अडॉप्शन इरोकेबल आहे. त्यामुळे ते बाळ परत आम्ही एजन्सीत घेऊ शकत नाही. पण जसं तुम्हाला बायोलॉजिकल स्वतःचं मूल झालं आणि त्याला काही आजार झाला तर आपण ते परत देवाकडे देत नाही किंवा त्याला परत सोडून देत नाही, टाकून देत नाही. तसंच हे बाळ पण तुम्ही करू शकत नाही. पण त्या पालकांना काउन्सिलिंग केलं जाऊ शकतं, त्या पालकांना समज दिली जाऊ शकते किंवा त्यांना काही मदत हवी असेल तर ती मदत सर्वोतरी मदत संस्था त्यांना करू शकते. एकदा बाळ किंवा मूल घरी गेल्यानंतर तुम्ही सतत किंवा कसा फॉलोअप करत राहता? हिंदू अडॉप्शन म्हणजे भारतीय अडॉप्शन जेव्हा आम्ही करतो तेव्हा किमान 1 वर्षाचा फॉलोअप पालकांबरोबर होतो. 3-3 महिन्याच्या कालावधीने आमची व्हिजिट असते, पालकांनी मुलाला घेऊन व्हिजिट करायचं असतं. आणि ह्याच्या मागचा एक उद्देश असतो की ती नाळ तोडायची नसते, संस्थेबरोबरची जी नाळ जोडलेली आहे ती तोडू नये, ह्याचा उद्देश खरा असतो. आणि हेच तुम्हाला उपयोगी पण पडतं नंतर जेव्हा बाळाला कधी तुम्हाला फॅक्ट ऑफ अडॉप्शन सांगायचंय, बाळाला सत्य सांगायचंय की तू अडॉप्टेड मुलगा आहे, त्याच्यासाठी हे संस्थेशी असलेले संबंध. मॅम, तर नक्की हा प्रश्न विचारायचा वाटतो की नेमकं बाळाचं एक नाजूक वय आहे, एक अल्लड वय आहे, मग त्याला ही भावना म्हणजे त्याला ही जाणीव कधी करून द्यावी किंवा ते कसं सांगावं? मुलाला सांगणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते कसं सांगावं तर त्याच्यासाठी असं काही वेगळी एक गोष्ट नाहीये किंवा एक प्रक्रिया नाहीये, पण ही एक हळूहळू सांगण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह माइंड्स वापरू शकता, क्रिएटिव्ह कल्पना ह्याच्यासाठी वापरू शकता. तुम्ही त्याची गोष्ट तयार करू शकता, तुम्ही बाळाचा अल्बम तयार करू शकता. पण बाळाला जितक्या लवकरात लवकर आणि
तुम्ही स्वतः ते सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ज्या दिवसापासून आमच्या एक संस्थेतले अध्यक्ष आहेत त्या म्हणतात, ज्या दिवशी बाळ संस्था तुम्हाला हातात देते म्हणजे तुमच्या हातात ज्या दिवशी बाळ येतंय त्या दिवसापासून तुम्ही ती खरं तर प्रक्रिया सुरू करायला पाहिजे. ते एक तुमच्यासाठी स्पेशल बाळ आहे आणि ती प्रक्रिया तुम्ही तेव्हा जेव्हा सुरू करता तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन ते कठीण पडत नाही. अडॉप्टेड हा शब्द किंवा दत्तक हा शब्द त्याच्यात सतत ह्या ना त्या गोष्टीने सांगत राहणं. संधी सोडू नका, तुम्ही संधीच्या शोधात राहा. जी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा त्या बाळाला सांगायचे. ती एक अशी गोष्ट नाहीये की बस तुझ्या आयुष्यातली एक गोष्ट तुला सांगायची असं ते काम नाहीये. त्यामुळे ही प्रोसेस आहे आणि ती प्रक्रिया तुम्ही हळूहळू करायला पाहिजे. बरं, आणि नक्कीच ही संयम साधून संयम ती साधून आणि गोष्ट तुम्ही आपल्याला धीर सांगितली धरून पाहिजे. करायला पाहिजे ती बरोबर, गोष्ट. बरोबर. आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आपण चर्चा करतोय दत्तक घेताना या विषयावर. या संदर्भात तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. तुम्ही फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899204. आणि टॉक टाइम मध्ये आपण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN बुकमध्ये.